मित्रांनो, मी आज तुम्हाला होलिका दहन आपण का करतो त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक गर्विष्ठ आणि क्रूर राजा होता ज्याचे नाव हिरण्यकश्यपू होते। प्रजाने आपली पूजा करावी असे त्याला नेहमी वाटत होते। तो स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ समजत होता, पण त्याचे जे विचार होते त्याला त्याच्या घरातूनच आव्हान मिळत होते। खरे तर हिरण्यकश्यपूचा एक मुलगा होता ज्याचे नाव प्रल्हाद होते। प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा सख्खा आणि दृढ भक्त होता। तो सदैव प्रेमाने नारायण नारायण म्हणत असे आणि सर्वांचा आदर करत असे। नारायणाचे नाव व आपल्या आज्ञेचे उल्लंघन झाल्याचे ऐकून राजाला राग येत असे। राजाने प्रल्हादला घाबरवण्याचा आणि समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रल्हाद म्हणायचा की ईश्वर तर नारायण आहेत, तुम्ही नाही। राजाला प्रल्हादला धडा शिकवण्यासाठी कधी त्याला उंच डोंगरावरून खाली फेकून दिले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, तर कधी विषारी सापांमध्ये टाकले। पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले। एके दिवशी बहीण होलिका हिला बोलवले। असे म्हटले जाते की होलिकाकडे एक जादुई वस्त्र होते जे तिला अग्नीपासून वाचवू शकत असे। राजाने होलिकाच्या माध्यमातून प्रल्हादला संपवण्याची योजना आखली। धगधगता अग्नी पेटवण्यात आला। होलिकाच्या मांडीवर प्रल्हादला बसवण्यात आले। होलिका मनातल्या मनात हसत होती की आता प्रल्हाद वाचू शकणार नाही। प्रल्हादाने डोळे मिटले आणि पूर्ण विश्वासाने देवाला साकडे घातले। अचानक जोराचा वारा सुटला, ज्यामुळे ते जादुई वस्त्र उडून प्रल्हादच्या अंगावर आले। होलिका आगीत जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुरक्षित वाचला। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, याच घटनेच्या आठवण्यातून होलिका दहन केले जाते। या गोष्टीचं तात्पर्य काय, तर नेहमी विजय हा सत्य आणि चांगुलपणाचा होतो, म्हणून आपण होलिका दहन करतो। धन्यवाद मित्रांनो।